नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं खरात मम्मी युट्यूब चॅनलवर. तुम्हाला सगळ्यांना मी हे कलर लावलेले लाव त्यांना सगळ्यांना. लाव बरं एकदा. गाईजला लावते. हा इयर आणि आता ब्ल्यू कलर. ब्ल्यू 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 कलर रेडच लावला. बस असा हाताने हाताने फक्त असं हा. टच कर. हा आईला नाही पहिला लावला, पहिला गाईजला लावला माझ्या राजाने. हा थांब राजा शोना हा असं. या मग आईला आता आईला गाईजला दे आता एक कलर गाईजला पण. हा गाईजला. हा गाईजला आणि बरोबर करतोय. हा बरोबर. आता ब्ल्यू ब्ल्यू कलरची बारी. हा सांडू नका. हा हा गाईज पहिलं गाईज नंतर आई. आणि मी माझ्या राजाला हॅपी होळी किट्टू दादा. सोन्याच्या तुकड्या. थांबतच नाही, सांडवायचं नाही. बस 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 सगळा मिक्स केलाय कलर. मिक्स दादा सगळे कलर नाही मिक्स करायचे दादा. हा लाव अरे थांब सोना थांब, मी तुला लावते. थांब हे लावते मला. हा कलर लावते. थांब ना. हा पाहिलं आता. बस ना, मिक्स नाही करायचे सगळे. आपल्याला ते सुजावून खेळायचंय ना. तुला पिचकारी भरून देते ना. सांडू नको बोलली ना मी सकाळी तुला. भरवलं तर माहिती का. सांडू नको. तर हॅपी होळी. आणखी मला लावायला लाव. मला पण हॅलो मग इकडे आण ग. मला माझ्या किट्टूला कलर लावते. सोनू इकडे हॅपी होली. बाप रे, तुमचं तोंड तरी वेगळं भरवलं आता ना. मग आता काय करणार. आता हे राहील. मम्मीला सकाळी भरवलेले आता ते मार. मम्मी स्वयंपाक करते, मम्मीला भरू. हॅपी होली. किट्टू आता आईला. किट्टू आता ए किट्टू येलो कलर लाव आईला. येलो कलर हे आईला. ह्या अरे सगळे कलर एकत्र नाही करायचे दादा. याला कलरच माहित नाही कसे लावा लागते. एक एक लावायचे दादा. तू सगळे लाव कलर आता, एकत्र- लाव. डोळ्याला लाव. डोळ्याला नको लावू. पोतरूनच घेतो तोंड. हा, पसारा आवरायचा. अशी डोळ्याला लावायचे. डोळ्यात गेलं मग काय. हा, असं नाही लावायचं दादा. कलर असं लावायचं. मी तुला कसं लावलाय हे बघ. तुला कसा टिक्का लावलाय मी. इकडे इकडे असं लावायचं पाहिजे. हा बरोबर बापरे. आता येल्लो कलरची वाली. हा लाव. तर आता आपण वरती नंतर खेळू. पहिले हॅपी होळी. तुला पण होळीच्या खूप साऱ्या रंगीबेरंगी शुभेच्छा. अरे अरे, दादा तर माझं सांडायचंच का नाही, सांडवायचंच का नाही. बाप रे, पाहिलं का ना तू. आता ह्या राताने हे हालत अजून कोको दादाने काय हाल करेल. कोको दादा खरंच खेळणार नाही. तर आता कॅमेरा काय तुझा नाही, तुला थोडीशी लावते. टच करा फक्त. मी मसाला काढते ना. त्यामुळे तुला टच करते नसते. हा हॅपी होळी नंतर दाखव तुला. तो तुझ्या याच्यातून दाखव पुढच्या कॅमेरा. हॅपी होली. हा तुझ्या कॅमेरा पण मागच्या कर. अरे दादा आता बस. दादाला लय झालं नसतं. बस ना आईला तुम्ही लावशाल. मम्मीला मला लावता तुम्हाला. हॅपी होली. पाहिलं का ना किट्टूला कसं केलंय मला. पण होळीच्या खूप साऱ्या रंगीबेरंगी पाहिलं? शुभेच्छा. इकडे बघ किट्टू. भरल्या मम्मी काय हा, भरलेलं. किट्टू दादा काय कोणीच भेटा ना किट्टू दादाला. त्या काहीच भेटती फक्त सगळ्या गोष्टी. अरे बापरे किट्टू दादा. अरे देवा, 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 देवा. टेरेसवर जायचं. तोंड राहू दे दादा माझ्या. टेरेसवर जायचं आपल्याला. तर चल लवकर. चला छोटसा आमचा चालू आहे अजून ब्लॉग. आता आम्ही थोडस हे करू. बाप रे, लोक बघ खाली किती भरले. भरले आपल्या तिकडे मानकरी तिकडे पाशील ना. अशी होळी राहती मेन. तसं नका. असं. खूप साऱ्या शुभेच्छा. ते मला पण एकदम टाटे टाक नाही नाही ताट नको बेटा. सांडून टाकशील तू. आपल्याला वरती जायचं. वरती टेरेसवर जायचं किती लांब? ब्लू कलर सगळे लावलं की तुला. बघा माझं बाळ कसं दिसतंय. बाबर किट्टूला छान दिसतोय. कलर मध्ये. पिल्लू इकडे बघ. मॅच. पिल्लू आणि इकडे मला बघ. काय वाईट साडी भेटली नाही. म्हणजे होत्या भरपूर लय डागा पडतील म्हणून मी काय नाही त्या अशा प्लेन वाल्या पाहिजे. हा नाही नाही किट्टू- ही प्लेन पाहिजे. किट्टू दादाने उडवला असं. आणि मी सगळ्या कामावाल्याला देऊन टाकले. मी ठेवत नाही ना. नाही साडी चांगली. मस्त दिसते तुमची साडी. अशीच पाहिजे अशी प्लेन मध्ये. मस्त दिसते. नाही ना. आणि मला ते होळीचं ध्यान नाही तर मी हा माझ्याकडे वाईट लय आहे. पण लय भारी भारीत ना त्या. मग मग त्याला एकदा कलर त्या काढा पत्र्याच्या पण. थोड्याशा प्लेन वगैरे अशा धुता येतात. हा ना, टाकून पण 500, देता येतात. 600 ची असली तर काहीच वाटत नाही माणसाला. ती पण होती. तर चला आता आम्ही थोडस खेळतो, एन्जॉय करतो. बघू कुठं जायचंय का नाही जायचं. इथंच घरातच करू. चालू का तिकडे आई काय. आई आई बापरे. बंद करा बटन बटन बंद करा. काय करू ग बाई मी. हा
ठेवू आता. बटन बंद करा ते चालू आणि असं. वरती ठेवते आणि त्या इकडं हा, ठेवा. वर जाता नाही. कुर्ता आहे ना जेव्हा हा. वरती जाऊ ना हा आपण हा तेव्हा घे. तेच ना तो कारण तुलाच हे करणार आहे. चला आता ग्रहण लागणार आहे फार टायमाने. तीन काय तुला हा 3ला लागणार आहे. मी पटकन कढी करून घेते मला हा, कढी. तुम्हाला मसाला देऊ राहील काढून. चालेल माझ्या गुल्ले वाजले ते मिक्सर तुम्हीच द्या मला काढून. मी देते काढून. चला. हा पाणी भरून घ्या पाण्याची. चल मस्त मटण बनवते पटकन भाकरी झाल्या आणि मटण लवकर बनवून थोडस जाऊ 1-2 रेप काढतो का हा आज थोडे होळीचं थोडे मटण बनवलंय काय माहिती पप्पाला बनवलंय मी पाहुण्यांना आणि पप्पाला आता होळीचं बाकी मटण खिचडी. खातात ना. हम्म. खातात पण मग काही खातात काही नाही प्रत्येकाची चॉईस आहे अखेर. किट्टू दादाला मला लयच कलर लावलाय माझा कलर ना डोकं त्याने दुखलं आग होती बरं का कालाची. हा तसंच झालं डोळ्यात पण गेलं नाही किट्टू दादानं असं चोळू घेतलंय ते डोकं असं झालं मला पण सगळ्याच वेळेस त्याने मी धुवून टाकलं तोंड. काय करायचं पण आता परत खेळायची म्हणतो पिचकरी नाही त्याला आणि खेळू- कोकमकडे जायचं म्हणतो. त्याचं वय आहे, त्याला खेळू दे ना हा ना कोकमकडे जायचं कोकमच्या त्या कोकणामध्ये कशी येते तिकडून ते नाही येणार. काय माहिती. ऍसिडिटीची गोळी खाल्ली तर पोटाला आग पडली आग माझ्या आग पडली. ऍसिडिटीची दही खाल्लं नाही का तो? दही नाही आलं दही डाएटचं काय आज हे खाल्लंय फक्त काय मग काकडी गाजर सगळं आणून कॉफी पिली ठेवलेली. फक्त कॉफी पाण्यामध्ये अजून काय नाही काकडी गाजर ते पण हे करावं लागलं म्हटलं कॉफी पिली फक्त आणि एक कलर लावला ते कलर मला डोळ्यात झन 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 होतं. ते कलर हे नाही पण काय नाही म्हणजे सुके कलर होते. अहो पण तरी पण मला डोळ्यात असं एकच खेळायला पाहिजे का? आणि डोकं दुखल्यावर ते पहा. बरं हा डोकं दुखल्यावर पण होतंय कुठला मसाला टाकलाय काय माहिती तर बाहेर तुम्ही किती आणलाय मी आणला ना पाव किलो. याच्यात टाकला पाव किलो आणलाय हा मसाला संपलेला असेल मसाला बनवावा लागणार होता आपल्याला. उन्हाळा झाला ना आता. तेच ना उन्हाळ्याला बनवावंच लागतं. त्याला पण चांगलंच लागत नाही बनवायला काही मग 2-3 हजार जातात बनवायचे 4-5 हजार लागतात मसाल्याला टाकून. 4-5 काय 7-7 हजार रुपये हा, लागतात. तेच ना काय कमी थोडं लागतात मसाल्याला एक खजूर खाऊ का? आता मी आता आहे ना कोपरगाव जाऊन मसाला बनवून आणतो. जा ना. मसाला घेऊन या बनवून हम्म. मला बनवून पण देईन भाजवून तर मला बसतात नाही. अळू वाड्यावर नाही करतो हा वाड्यावर पण आहे. मग तुम्ही तर म्हणतात कोपरगावला जा. मग इथं बनवतच काय पण मग तसं भेट पण झाली सगळ्याची अच्छा मग जा ना भेटीला. आहे की नाही जा ना. भेटीला जा ना. काय? मसाला. मसाला तर बनवीन पण भेटीला जा एक हा. खजूर खाते मला कसं तरी माहिती चक्कर आल्यावर काय ते गोळी कॉफी पिली आणि गोळी खाल्ली ती अगं अनुषा पोटी ना ते नाही करतात. कॉफी प्यायची नाश्ता करायचा आणि मग हे करायचं. नाश्ता नाही केला ना नाश्ता केला थोडा 2-3 पोहे खात नाही मी पोहे डाएटचे खाते ना तर मला डाएटचं बनवायचं ते जोर यायला लागले मसाला भारी बघ सेंट चांगलं येतं. चांगलाच असेल तुम्ही आणलाय मग तुम्ही आणलेल्या वस्तू चांगल्या असतात चांगले असते. मग मटणाला तरकारी काय हे झालं का मग तुम्हाला दाखवते. हा. चला लय बारीक गाणे चालले जाऊ यांच्या गाडी आलं का नाही सांगा पटकन नाही तर परत काढा. तिघांची असे 50 वेळा काढलं 1000 वेळा काढलं तर चालेल ना. हा चला स्टार्ट 1 2 3 स्टार्ट. तर आता आमच्याकडं कसं वाटलं तुम्हाला ह्यावर बाई, लय मज्जा केली लय मज्जा या केली. वेळेची होळी एकच नंबर झाली. भाऊ तुम्हाला आवडलं मी तर असं म्हणेल, माझ्या आयुष्यात ही पहिली जी होळी आहे, ही पहिल्यांदाच एवढी एन्जॉय केली आधी केलेली नाही आणि मला कधी कलरही आवडलेला नाही आणि असं आधी कधी एवढं एन्जॉय पण झालं. किटून लावली तुम्हाला. किटूनी आवाज कमी करा. लावली लावलं सगळं आग्रह नाही म्हणून मायरा खाली बसवली आणि आम्ही मस्त वर- मायऱ्याला आम्ही खाली बसवलंय हा, कारण की तिला नाही का डिस्टर्ब नकोय. नाही, disturb चंद्रग्रहण लागलं. खरोखर होळी खूप एन्जॉय केली म्हणून आहे. आम्ही जेवण खाऊन बनवलं डायरेक्ट वरतीच घेऊन आलो किट्टू सगळं आम्ही वरतीच सगळे मस्त चटई वगैरे टाकून आम्ही जेवण खाऊन सगळं काय वरतीच या चालू आहे वेळेची आमचं. होळी हा. इतकी मजा कारण की आली. आम्ही तिला म्हटलं तू आनंदाने बस पुस्तक वाचव कुठलं तरी मस्त चांगलं भगवंताचं अगदी कुठलं आनंदी पण. आनंद ज्याला आनंद म्हणतो आनंद तो म्हणजे मला खूप मिळाला आहे. सगळ्यांना आपल्याला रिस्पॉन्स द्यायचा.
थकवा दुखणं सगळं विसरून गेलो आम्ही. मी काय काकू तुमचं दुखणं विसरलं का नाही तुम्ही? मी काय साठी आले माहितीये का मला बरं नव्हतं इतकं आग्रह ताई तुम्ही इकडे या. ताई तुम्ही इथं आले दुखणं बस हेच पाहिजे आपल्याला दुखणंच विसरलं पाहिजे बाकी काय नको विसरलं पाहिजे विशेष आणि म्हणजे गोळा औषध नाही बरं का वेळ कसा जातो एन्जॉय इथं ताण लागत नाही भूक लागत नाही आपल्या माणसांमध्ये आल्यामुळे जे प्रेम मिळतं त्याची किंमतच वेगळी त्याची किंमतच नाही होऊ तर शकत तिथं नाही. घरी आहे ना हे दुखतो खाय गोळी ते दुखतो खाय गोळी ते म्हणे फक्त माझ्याकडे ये. हा ना. आणि इथं म्हटलं आले- यांना तर अहो भूक माझ्या लागली मम्मीचं पण दुखत राहतं माझं तर दुखत तिला बोलतो तुझ्या मैत्रिणीला बोलव काकूंना बोलव ते दुखणं विसरून जातात दोघं पण. मग काय आता आयुष्यात काय आहे? हा मग काय आता तेच आता तेच सगळं केलंय त्याच्या सगळं. इकडे जाऊन असं म्हणेल हा बोला ना. जिथं खरं प्रेम असतं हा. तिथं माणूस दुःख विसरतो सगळं विसरतं बरं. आणि आम्ही आहे ना प्रेमच तसं- मिळतं. एकदम तसं right. पण नाहीये आम्ही आहे ना शून्यातले लोक आहे हा ना. म्हणून एकमेकाचं दुःख दुःख समजून घेतो आम्ही कशी गरिबी मधून नॅचरली कनेक्ट नॅचरली कनेक्ट डुप्लिकेट Direct. गोष्टी नाही काहीच नाही आपल्याला नॅचरली कनेक्ट जे काय आमचं वरती झालंय. पहिल्यापासून कारण की गरिबी मधून वर आलो म्हणजे एकमेकाचं दुःख सुख देव करो आमचं हे प्रेम असंच टिकत असंच राहावं टिकत आणि हमेशा हमेशा शेवटापर्यंत आमचं हे प्रेम असंच टिकू अशी Last आमची पर्यंत. सरला विनंती लास्ट पर्यंत ठीक आहे ठीक आहे आणि आपण आता 50 वर्षाचं वय झाली इथपर्यंत टिकला आता राहिले हा, किती आता दिवस? काय सांग? आणि येणारच. एवढं टिकलं भरपूर आहे ये मेन, पाणी आणि ये. 61 plus. स्टार्ट किती 56 56 60 56 तुझं वय किती 48 मराठी हा? 48 48 काकू मला 51 आता स्टार्ट आहे स्टार्ट आहे ओके म्हणजे सर्व एजेड लोक आहेत हा, तर त्यांचं थोडं बोलणं समजून घ्या माझं काय समजू नाही शकणार तुम्ही असं एन्जॉय करायचा कोणी पण करू असं आम्ही तुम्हाला प्रत्येकाने एन्जॉय करा आयुष्याचा आनंद घ्या आनंद घ्या घ्या. बस खरंच एवढंच आहे मम्मी बाकी. सारखं खरात मम्मी सारखं. मी तर सगळं घरात करते. मम्मी सारखा आणि सर्वांसारखा आहे 40 हा, जणांसारखा चांगलाच घेता. कारण की नाही का एवढ्या वयात पण एवढा एन्जॉय करतात खूप मोठी गोष्ट आहे आणि यांच्याकडे पण वाटतं का हे 60चे म्हणून. नाही बिलकुल नाही वाटत काका बिलकुल नाही वाटत 60 आय एम 61 रनिंग रनिंग आहे रनिंग बाबारे कोणीच वाटत चालेल. नाही एवढ्या वयाचं कारण की सर्व एन्जॉय करतात ना एवढा कमी वयाचे वाटतात ना जसं यंग मुलं एन्जॉय करतात ना तसं तुम्ही एन्जॉय करता म्हणजे आनंद शोधला तर प्रत्येक क्षणात क्षणात हा. क्षणात आनंद आहे. एकदम बरोबर शोधला पाहिजे रोजचा दिवस आनंदी आनंद पण त्या घेतला दिवसाला पाहिजे. तुम्ही दुःखी घालू नका रोजचा त्याला एकदम बरोबर. हा. त्याला रोज तुम्ही असा काही ना काही त्याचा हे करा उपयोग करा पण त्याला व्यर्थ घालू नका त्या दिवसात अगदीच, अगदीच. नाही आता इतके दिवस कमवायचेच होते ना आता करू दे. कमवलं आता सगळं करू काय द्या, केलं आता. सगळे कमवले पोरांचे लग्न आता झाले सगळ्यांचे नातवंड, झाले सगळे आता नातवंड काय टेन्शन नाही घ्यायचं सांभाळतो फक्त लेक आपण एन्जॉय जावई करायचा सांभाळतो आपल्याला हा. नातवंड सांभाळतो लेक जावई सांभाळतो लेक सुन सांभाळतो सगळ्याशी enjoy. एवढं करून आम्ही एन्जॉय करतो मग. असं त्या गोष्टीला लांब ठेवून नाही बरं हा. ओके ओके त्यांना काका तुम्हाला काय घेऊन बोलायचं पण मी असं म्हणल सगळेच लोक जन्माला आल्यापासून वयात आल्यापासून सगळेच लोक कमावतात हा. सगळेच लोक प्रपंचासाठी झगडतात हा. परंतु प्रपंच हे ठराविक वयानंतर लेका सोनाच्या पुढच्या पिढीच्या आनंद ताब्यात घ्यायला द्यायचे पाहिजे. असतात आपण आणि त्याच्यानंतर आपणही आनंद घ्यायचा असतो देऊन पुढच्या टाकलं पिढीलाही आनंद त्यांच्या द्यायचा हातात देऊन असतो टाकला आता बस झालं. सगळ्याच गोष्टी योग्य करायच्या योग्य वेळी योग्य केलं पाहिजे असं माझं मत एक आहे. नंबर